नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एक नंबर मजेत ना. तुम्ही बी कसे सांगा मला. मस्तपैकी आमची टी व्ही बंद आहे बघा, कुणीच बघत नाही. आणि अभ्यास एवढा सिरियसली चालू आहे ना, काय सांगा तुम्हाला, एकदम जबरदस्त. आणि आज बघा पप्पा आणि मी नाही का सोबत दुकानात निघालो एकदम जोशमध्ये. आणि आज पप्पा बघा कसे टकाटक कपडे घालून, एकदम इस्त्रीचे कपडे घालून टकाटक निघले. ही आपली गाडी बघा, एकदम मस्तपैकी नाही का, तिला नाही का गेलो, मस्त साफ केली आणि डायरेक्ट सेल्फ मारला की डायरेक्ट बंगाट निघालो बघा. इकडं नाही तिकडं नाही, हे नाही काय, डायरेक्ट स्पीडने निघलं की मागं नाही पुढं नाही. हे बघा इथं आमच्या इकडं कशा गाड्या मागं पुढं कशा बी घुसत त्यांना मूड होईल तसा गाड्या घुसत आहेत. तसंच पुढं गेलं किंवा काय हे टेम्पोवाले कसा टर्न मारला तेवढंच काय, तर टेम्पोवालेच काय, तसंच आम्ही पुढे गेलो की आमच्या एरियामध्ये पोहोचलो. एरियामध्ये लोक जागा सुद्धा देत नव्हते बघा. तसंच घुसून नाही का आपली गाडी मस्त आपलं नाही काय मशीन घेतली मशीन गन मस्तपैकी साफ केला. आणि तसंच मग आपल्या मशीन एकदम चकाचक एकदम साफ सुथरा करून घेतलं, एकदम पुसून एकदम भारी. आणि तेव्हा काम यायला चालू झालं. मग आपलं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात झाली. म्हणलं आता जोशमध्ये काम करायचं. मग पप्पा म्हणले कांदा काप, आज आपण नाही का मिसळ बनवू. मस्तपैकी आम्ही पप्पाने नाही का कांदा आणला. मला म्हणजे कांदा काप, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. तसंच कांदा कापत होतं, लय डोळ्यातून पाणी येत होतं. तसंच पप्पाने नाही का मस्त मटकी आणली होती ना घरून. मस्त पप्पाने शेव बिव सगळं घेऊन आले, ते लिंबू बिंबू सगळं. आम्ही मस्तपैकी नाही का भेळ बनवली एकदम भारी. मस्तपैकी मिसळ एवढी भारी झाली ना, तुम्हाला काय सांगू, एकदम भारी म्हणजे भारी. पप्पाने असं कांदा बिंदा टाकून एकदम टकाटक बनवले. आणि मग मिसळ ताव मारायच्या टायमाला मग मिसळचा पहिला घास खाल्ला की म्हणलं यार काय मस्त झाली. मग पप्पा म्हणलं मला घरी जायचं आहे, कारण घरी थोडंसं माझं काम आहे. काय काम आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यास कळून की किती आम्हाला काम करायला लागतं बघा. थोडासुद्धा आराम नाही भेटत. त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघा इलेक्ट्रिक कशा आडवी तिडे जातं बघा. काय काम आहे बघितलं ना, आपल्याला गाडीचं पंक्चर काढायचं. मोठी गाडी ना माझी, तिचं पंक्चर काढायचं बघा. मस्त टायर वर वर केलं आणि टायर काढून नाही का पंक्चरवाल्याकडे न्यायचं होतं. एवढा वायता घालता तरी तसंच टायर काढलं, पंक्चरवाल्याकडे नेलं. ते म्हणलं भाई पंक्चर नाही, साईडून हवा जाते. मग त्यांनी तेल टाकलं साईडने. मग मस्तपैकी नाही का टायर आणलं, लावलं आणि गाडी साफ केली. मग आपला डबा घेऊन डायरेक्ट दुकानात जायचं. इच्छा डबा एवढा जड होता ना, काय सांगा तुम्हाला, काय पर्याय नाही. मग तसला आपला डबा घेतला आणि डायरेक्ट दुकानाकडे निघाला. इकडं नाही काय नाही तिकडं नाही, एकदम रपाक दिशेने हाय स्पीडने निघलो बघा. हे नाही ऊन नाही. तसंच पुढं गेलं की बघा ही बाई बघा अख्खा रोड आपलाच असल्यासारखं नाही का कशी चलती बघा. मागं नाही बघत पुढं नाही बघत. तसंच आपल्या एरियामध्ये डबल डबा घेऊन आलो की बघा लोक कसे अंगावरचे येतात बघा. जागाच नाही देत. मग गाडी लावली, जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं. तर डायरेक्ट 4 वाजताच उठलं बघा. असा आळूस आलता ना, तुम्हाला सांगतो लय आळूस. आज काम करायचा मूडसुद्धा नव्हता, एवढा आळूस आलता. आणि पप्पा बघा मस्तपैकी मोबाईलमध्ये नाही का एकदम गुंग होते. आणि तेवढंच काय, तर मस्तपैकी मी चहावाल्याला फोन लावला की मस्तपैकी चहा प्यायला बघा. एकदम भारी चहा बनत होते बघा. चहावर असा ताव मारला ना, इकडे तिकडे नजर मारत मारत. आणि काही काम नव्हतं ना, संडे असल्यामुळे पप्पा बी मस्त मोबाईलमध्ये होते आणि मी पण नाही का एकदम मस्त मोबाईलमध्ये होतो. व्हिडिओ बनवत होतो, व्हिडिओ बघत होतो. सगळे कामं मी सोबतच करायचं. तेवढंच काय की सगळं काम संपलं. आता म्हणलं 10 वाजलेच, चला आता घरी जायचं. आज पार्सल तर नाही, सुट्टी म्हणलं. मग आपलं बंगाट घरी निघालं बघा. एकदम पप्पानी नाही का लेकरांना खायला घेतलं बिस्किट. तसंच मग आम्ही डायरेक्ट घरी निघालोत बघा. एकदम घरी निघालं की इकडं नाही बघितलं तिकडं नाही बघितलं, एकदम पंगाट निघालं बघा एकदम हाय स्पीडने. आणि गाड्या एवढ्या होत्या ना, आणि गार लागायला लागलं होतं ना, एवढं गार की तुम्हाला काय सांगू. लय आजकाल इकडं बी गार लागायला लागलंय. आणि नाही का पुढे गेलं की बघा एका टेम्पोमध्ये कसे लोक कोंबलीत बघा जबरदस्त. आणि पुन्हा माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि भावाला म्हणलं जेवणार का, ते म्हणलं हा मी आलो ऑफिस बंद करून, जेव आपण सोबत. मग म्हणलं चल मी जातो मग पुढं. मग आम्ही तसंच घरी आलो, जेवण केलं. मग मी माझ्या मित्राच्या इकडे चाललो बघा, दामणकर नाक्याला. कारण त्यांनी एक नवीन फालुदाचा गाडा टाकला होता ना, मस्त म्हणलं आता फालुदा खावा त्याकडे जाऊन. आणि मग माझा एक मित्र भेटला इथं चौकात. त्याला म्हणलं काय रे काय झालं काय, असं कसं काय बोललं, जेवण झालं का. मग ते बोललं हा झालं. मग मी तिथून तसं डायरेक्ट एकदम पंगाट निघालो बघा. मागं नाही काय नाही ते नाही. म्हणलं आपलं तुम्हाला काहीतरी दाखवा, भिवंडीचं पर्यटन स्थळ बघा. एवढी मोठी हनुमानाची मूर्ती आहे. तेवढंच गेले की तेव्हा मित्राच्या फालुद्याच्या गाड्यापाशी आलो. मित्राच्या गाड्यापाशी आलो की त्याला म्हणलं मस्तपैकी माझ्यासाठी फालुदा बनव. मग त्यांनी मस्त आपल्यासाठी फालुदा एकदम झकास बनवला ना. मग खाल्ला आणि डायरेक्ट नाही का घरी टाईमपास केला थोडाफार आणि डायरेक्ट घरी निघालो. घरी निघलं गेलं बघा, आपलं साईबाबाचं दर्शन घेतलं. आणि आपली व्हिडिओ येतच थांबू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.